अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, विनाकारण तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तुम्ही हे काम करा. जो कोणी तुम्हाला त्रास देत असेल तो कायमचा दूर होऊन जाईल. शत्रू असतील तर ते कायमचे नष्ट होतील. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये असे भरपूर लोक असतात जे आपल्याला त्रास देतात, वाईट विचार करतात किंवा त्यांना असे वाटते की याचे काही चांगले झाले नाही पाहिजे. अशा वेळी आपण चिंतित असतो. आपल्या आयुष्यात विचाराने खराब होतं. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला पूजेचा नारळ लागेल आणि तो नारळ घेऊन तुम्ही देवघरामध्ये बसायचे आहे. देवाला नमस्कार करायचा आहे. तो नारळ दोन्ही हातांमध्ये घेऊन डोळे बंद करून स्वामींना प्रार्थना करायची आहे. मला कुणी त्रास देत आहे, माझा त्रास कमी करा, माझी शत्रुपीडा कायमची दूर करा. हे सगळं बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि नंतर तो नारळ देवघरात ठेवायचा आहे. पूर्ण दिवस, पूर्ण रात्र तो नारळ देवासमोरच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे. अशा उपायाने तुमची शत्रुपीडा कायमची नष्ट होईल. हा अत्यंत चमत्कारी उपाय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.